आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये आम्ही आहोत. आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांच्या काळात सुद्धा ईद मिलादचा कार्यक्रम शाळेमध्ये होत होता. छोट्या प्रमाणात व्हायचा, जेवणाचा वगैरे कारण नसायचा. पण काय नेमका आहे भूमिका आपल्या सवारीच्या नंतर आणि ह्या कार्यक्रमाच्या व्हायच्या, या सगळ्या आठवणी नक्कीच आम्हाला आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर आताच सांगितलं की आपल्या कंधारची भूमिका, कंधारची जी परिस्थिती आहे, हे इथं साधू महाराजाचं मोठं संस्थान आहे, मोठी दर्गा आहे, छोटी दर्गा आहे. ह्या सगळ्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. आणि ह्या राहत असतेवेळेस आदरणीय चिखलीकर साहेबांनी सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम केलं. आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना बघितलं की जरी शिवसेना भाजपच्या सोबत जरी राष्ट्रवादी काम करत असली तरी मुस्लिम समाजाचा ओढा हा चिखलीकर साहेबांकडे नेहमीच राहिलेला आहे. त्यामागचं कारण आहे की आजपर्यंत त्यांचे केलेले काम, त्यांनी पुढे आल्यानंतर केलेल्या माणसाचं काम, त्याला त्याची जात न विचारता, त्याचा पक्ष न विचारता केलेली मदत, या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना मला वाटतं नक्कीच आहे. जफर खान साहेब बी गेल्या वेळेस थोडे विरोधातच होते, पण आता ती सोबत आलेत. मन्नान चौधरी विरोधात होते, ते बी सोबत आलेत. आम्ही विरोधात होतो, आम्ही सोबत आहोत. कोण कुठं जरी असलं तरी साहेबांचे संबंध सगळ्यासोबत कायम राहिलेले आहेत. आणि मला वाटतं हेच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं प्रेम या ठिकाणी आपण एकमेकाला देत असतो. काही गोष्टी चुकीच्या होतात, काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत. पण आवडत्या गोष्टी बाजूला ठेवून आवडत्या गोष्टीला घेऊन पुढे जायचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून जे हिंदू मुस्लिम जी एकता आपल्या या कंधार शहरामध्ये आहे, तीच कायम ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. त्याच्यात कुठेही वेगळं किती प्रयत्न केला तरी होणार नाही याची 100% खात्री आपल्याला आहे, आम्हाला बी आहे. कारण ही वस्ती फकीराची वस्ती म्हणून संबोधली जाते. इथं माजला की संपला असं एक म्हणतात. म्हणून इथं कुणीही जास्त जोरात आला की समजायचं की याची शेवटची वेळ आलेली आहे. जेव्हा फडफड करता विजतो म्हणतात, फडफड करून विजतो. तशीच ही या ठिकाणची परिस्थिती आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा ईद ए मिलादच्या निमित्तानं मी सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. आणि असाच कार्यक्रम दरवर्षी घ्या. फक्त नगरसेवक झाल्या एवढं वर्षी घेऊ नका, कायम ठेवा. आणि दिवस चांगला ठेवा, जरा सोमवारी ठेवल्या रविवारी ठेवा, आम्हाला एक खाता यावं. तुम्ही असं सोमवारी ठेवून बेजारी करू नका माणसाची. पुढच्या वेळेस तरी कमीत कमी दिवस चांगला बघून ठेवा, एवढी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आमच्या खान साहेबांचं या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी मी रजा घेतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.